रोज सकाळी वाफाळत्या चहासोबत वर्तमानपत्र चाळत असताना त्या पानावरच्या बातम्या आणि छायाचित्रे यांच्या आड दडलेल्या विविध तंत्रज्ञानांच्या वापराकडे आपले बहुधा लक्षही वेधले जात नाही. परंतु मुद्रण तंत्रज्ञान, संपर्क तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध तंत्रज्ञानांच्या प्रगतीशी सांगड घालत आपले रोजचे वर्तमानपत्र सतत बदलत चाललेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. 10-15 वर्षांपूर्वीची कृष्णधवल वर्तमानपत्रे, त्यांची आजच्या तुलनेत गचाळ वाटणारी छपाई, मर्यादित पाने आणि आजच्या एवढ्या वैविध्याचा अभाव आणि आज आपल्या हाती असलेल्या अत्याधुनिक वेगवान मुद्रण यंत्रावर छापल्या गेलेल्या वर्तमानपत्राचा संपूर्ण रंगीत अंक, त्यात हाताळले गेलेले वैविध्यपूर्ण विषय आणि पुरवण्या, बातम्यांच्या रचनेमधील देखणेपण, या साऱ्यामधला अंतरंग आणि बहिरंगातला फरक हा बदलत्या तंत्रज्ञानांचा या माध्यमावरील परिणाम दाखवून देणारा आहे, हे एक वाचक म्हणून आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. एकेकाळी साधारण छपाई यंत्रावर छापली जाणारी वर्तमानपत्रे आज अत्याधुनिक वेगवान मुद्रण यंत्रावर छापली जातात किंवा संगणकांचा वापर वर्तमानपत्रांच्या कार्यालयात अपरिहार्य ठरलेला आहे. एवढ्यापुरतेच हे स्थित्यंतर नाही. अगदी बातमी मिळवण्यापासून ती वाचकापुढे प्रस्तुत करण्यापर्यंत हरेक टप्प्यावर नव्या नव्या तंत्रज्ञानाची मदत वर्तमानपत्रे घेत आहेत आणि त्याचे लोभस असे दृश्य परिणाम रोजच्या वर्तमानपत्राच्या अंकातून दिसत आहेत. एक काळ असा होता जेव्हा आदल्या दिवशीची बातमी वर्तमानपत्राची डेडलाईन सांभाळत दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून येणे ही तारेवरची कसरत असायची. आज आधुनिक संपर्क तंत्रज्ञानाची कमाल अशी की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एखादी बातमी आणि छायाचित्र वर्तमानपत्र कार्यालयापर्यंत पोहोचवणे ही सहज शक्य बाब बनलेली आहे. संगणकातील अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने काही क्षणात ती बातमीच्या रूपात वाचकासाठी प्रस्तुत करणेही सोपे ठरलेले आहे. तंत्रज्ञानाची अशी काही कमाल आज वर्तमानपत्रामधून दृष्टीस पडते की आश्चर्य वाटावे. एकाच वेळी एकाच वर्तमानपत्राच्या असंख्य आवृत्त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आज सहजपणे प्रसिद्ध होताना दिसतात. माहितीची, बातम्यांची आदानप्रदान केवळ एका क्लिकवर अवलंबून राहते आहे. संपादकीय कामकाजामध्ये एक विलक्षण शिस्त अत्याधुनिक संपादकीय प्रणालींनी आणलेली दिसते. अनेक आवृत्त्या, कार्यालये असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आणि मजकुराची आदानप्रदान त्यामुळे अत्यंत सुलभ आणि सोपी झालेली आहे. वर्तमानपत्रांच्या केवळ बाह्यांगावरच आधुनिक तंत्रज्ञानाने परिणाम केलेला आहे असे नव्हे, तर वर्तमानपत्रांच्या अंतरंगामध्येही बदलत्या काळाबरोबर बदलत्या तंत्रज्ञानासरशी आमूलाग्र बदल आज पाहायला मिळतो आहे. रंगीत दूरचित्रवाणीचे आगमन भारतात झाले त्यानंतर आपल्या वर्तमानपत्रांनाही रंगीत छपाईकडे वळणे अपरिहार्य ठरले. जसजशी नव्या तंत्रज्ञानाची मोहिनी वाचकावर पडते आहे तसतशी त्याची आवडनिवडही बदलत जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपल्या वाचकाच्या बदलत्या मनोधारणा लक्षात घेऊन, त्याच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या नव्या विषयांचा मागोवा घेणे पत्रकारितेसाठी आज अपरिहार्य बनले आहे. नव्या तंत्रज्ञानानिशी वाचकाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत, आवाका वाढत आहे. त्या बदलांची दखल घेत पत्रकारितेला मजल दर मजल करणे आवश्यक आहे. पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे नाते केवळ वृत्तपत्रांपुरते सीमित नाही. अनेक नव्या माध्यमांमध्ये पत्रकारितेचे क्षेत्र आज विस्तारत चालले आहे असे आपल्याला दिसेल. वर्तमानपत्रांच्या मागोमाग 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या. आज वृत्तवाहिन्या हे माध्यम पत्रकारितेचे एक नवे दालन खुले करणारे ठरले आहे. एकेकाळी दूरदर्शनची एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी देशात उपलब्ध होती. आज ही संख्या शेकडोवर गेली आहे. इंटरनेट न्यूज पोर्टल पासून SMS न्यूज गेटवे पर्यंत नव्या नव्या माध्यमांमधून पत्रकारितेला आज वाव आहे. तंत्रज्ञानातील बदलानिशी नवी क्षेत्रे पत्रकारितेला खुली होत चालली आहेत. तंत्रज्ञानातील बदलाचा वेग प्रचंड आहे. एका डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर आज अवघे विश्व उभे आहे. स्थित्यंतराच्या ओघाने काही गोष्टी कालबाह्यही ठरत असतात. मुद्रित माध्यमांचा वाढता निर्मिती खर्च लक्षात घेता यापुढे ती परवडण्याजोगी राहणार नाहीत असा एक मतप्रवाह सध्या व्यक्त होताना दिसतो आहे. अनेक प्रसार माध्यमांनी मुद्रित माध्यमाकडून टीव्ही, इंटरनेट, मोबाईल ॲप्लिकेशन्स, सोशल नेटवर्किंग अशा अन्य माध्यमांमधून स्वतःला प्रस्तुत करण्यास प्रारंभ केलेला दिसतो आहे. तो याच भविष्यवेधी नजरेतून मीडिया आज मल्टीमीडिया होत चाललेली आहे. एकापेक्षा अधिक माध्यमांची सांगड घालून आपल्या वाचकाला अधिकाधिक ज्ञानसमृद्ध करण्याची ही धडपड आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे या बदलातील योगदान मोठे आहे. सर्वात महत्त्वाचे स्थित्यंतर जे आधुनिक तंत्रज्ञानाने घडवून आणले आहे ते म्हणजे सोशल मीडिया. या खुल्या मुक्त माध्यमांनी जगामध्ये आज क्रांती घडवलेली दिसेल. फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे आज कोट्यवधी सभासद
जगभरामध्ये आहेत. त्यावरून मुक्त संवाद चालला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करण्याची संधी जगाच्या कानाकोपऱ्यातील सृजनशील व्यक्तींना लाभते आहे. यामध्ये कोणी अडवणारे नाही. हा खुला संवाद आहे. मोकळेपणा हीच या मुक्त माध्यमांची ताकद आहे. त्यामध्ये संपादकीय अडसर नाहीत, दबाव दडपणे नाहीत. तंत्रज्ञानाच्या बदलातूनच हे स्थित्यंतर घडून आले ना. याच खुल्या माध्यमांच्या आधारे जगभरामध्ये क्रांतीचे पडसाद निनादताना काही काळापूर्वी आपण पाहिले. मुक्त माध्यमांच्या आधारे जगातील अनेक देशांमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान देणारी विकिलीक्स असो किंवा काही देशांमध्ये सत्ता उलथवून टाकणारे फेसबुक असो, नव्या युगाची ही नवी माध्यमे आहेत. ट्विटरवरील एक छोटीशी ट्विट देखील आज एखाद्या राष्ट्रीयवादाला तोंड फोडू शकते. ही या खुल्या माध्यमांची ताकद आहे. जसजसा काळ बदलतो तशा धारणा बदलत असतात. जुन्या सवयी कालबाह्य ठरत असतात. नव्याला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करणे अपरिहार्य ठरत असते. पत्रकारिताही याला अपवाद नाही. मात्र एक गोष्ट विसरता येत नाही, ती म्हणजे पत्रकारितेची माध्यमे जरी बदलली तरी तिची अचूकता, निष्पक्षता आदी जी पायाभूत मूल्ये आहेत त्यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही. विश्वासार्हता हा पत्रकारितेचा पाया आहे. त्याला धक्का पोहोचू न देता नवनव्या तंत्रज्ञानाची साथ घेत पुढे जायचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानानिशी सुलभता आली, सुबकता आली तरी पत्रकारितेचा जो गाभा आहे त्याला मात्र धक्का लागून चालणार नाही. पत्रकारितेचा सारा डोलारा काही मूल्यांवर उभा आहे, जी आपल्या पूर्वसुरींनी या क्षेत्रात हयात वेचून घडवलेली आहेत. तंत्रज्ञान अगदी प्रारंभिक टप्प्यावर असताना देखील पत्रकारिता होती. त्या काळाशी ताळमेळ साधत वार्तांकनांचे आणि प्रबोधनाचे कार्य ती करतच होती. तंत्र बदलत गेले असेल, परंतु पत्रकारितेचा मूलमंत्र मात्र बदललेला नाही, बदलून चालणार नाही. पत्रकारितेचे भवितव्य नव्या तंत्रज्ञानामुळे धोक्यात आले आहे असे मानणे हे चुकीचे ठरेल. उलट नव्या तंत्रज्ञानाची साथ घेत पत्रकारितेला यापुढची वाटचाल करायची आहे. बदलत्या काळामध्ये जर टिकायचे असेल, वाढायचे असेल तर नवनव्या तंत्रज्ञानाची कास धरणे अपरिहार्य आहे. एकेकाळी जेव्हा भारतामध्ये संगणक अवतरले तेव्हा प्रसारमाध्यमांतील काहींचा त्याला कडाडून विरोध झाला. संगणकामुळे माणसांची गरज नाहीशी होईल, त्यामुळे आम्ही संगणकावर काम करणार नाही असा पवित्रा काहींनी घेतला. पण जे संगणकाच्या अश्वमेधावर स्वार झाले ते पुढे निघाले आणि संगणकाप्रती स्वागतार्ह भूमिका घेण्यास ज्यांनी नकार दिला ते प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातून बाहेर फेकले गेले. हा ताजा इतिहास आहे. बदल हा जगाचा स्थायी भाव आहे. तंत्रज्ञानही त्याला अपवाद नाही. तंत्रज्ञान वेगाने बदलत जाणार आहे. जुने जाऊन नवे येणार आहे. अशा वेळी जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करत त्यावर मांड ठोकत पुढे जाणे हे आवश्यक ठरणार आहे. जे बदलत्या काळाची पावले ओळखतील ते स्पर्धेत टिकतील. जे ओळखणार नाहीत, नव्या तंत्रज्ञानाचा आसरा घेणार नाहीत, ते मागे पडतील, नामशेष होतील. हे कटू असले तरी सत्य आहे आणि पत्रकारिता त्याला अपवाद नाही.